नमस्कार फ्रेंड, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मटणाच्या कालवणाची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पहिले गॅसवरती कुकर गरम करून घेतला आहे। त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेतले। त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेत, लवंग, मिरे आणि दालचिनी। ते थोडेसे फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 बारीक कापलेले कांदे घातले आणि तो कांदा आपल्याला एकदम लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता लाल कांदा आपला लाल होईपर्यंत परतून झाला आहे। मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातली, ती पण थोडी फ्राय करून घेते। आपली अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाली। मी याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपला गरम मसाला घरातला तो काळा मसाला घातला तरी चालेल, तो घातला आणि थोडंसं फ्राय करून घेतले। आणि जे आपलं मटण धुवून घेतले ना ते आता मी वरतून घालून घेते। मटण घालून घेतले कुकरमध्ये आणि त्याच्यावरती मी चवीनुसार मीठ घातले, म्हणजे 1 चमचा मीठ घातले। आणि ते पहिले असं चमचा नाही घालायचा, पहिले हा असंच खालीवरती करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चमच्याने सगळा मसाला आहे तो वरतून लावून घ्यायचा। मीठ मसाला सगळीकडे पोहोचला पाहिजे असं करून घ्यायचा। हे पासा मी सगळा मसाला खालीवर करून सगळीकडे लावून घेतलं आहे आणि आपल्याला असंच 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे, कुकरचं झाकण न लावताच। हे पहा आता आपलं 5 मिनटं चांगलं शिजवून घेते मी। आता हे परत हातानेच खालीवर करून घेते परत, कारण चमच्याने किंवा याने लगेच होत नाही, म्हणून हळूहळू करूनच हे करायचं, खालीवरती करायचं। आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली थोडीशी। कोथिंबीर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, वरतून घातली तरी चालेल। परत एकदा मी चमच्याने खालीवर करून घेते। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। 5 मिनटानंतरच गरम पाणी घालायचं। 1-5 मिनटं असं तेलावरती परतून द्यायचं आणि गरम पाणी घालून आता आपल्याला कुकरची झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण चिकन असेल तर लगेच शिजतं, मटण शिजायला वेळ लागतो, म्हणून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करूनच घ्यावं लागतील। आता मी कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेते। मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण आता मटणाच्या। तर हे आता मी मसाला तयार करून घेणार आहे। तर मसाल्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत, त्याला चाकूने असे काप देऊन घेतले आणि ते गॅसवरती ठेवले भाजायला। त्याच्यासोबतच मी अर्धी खोबऱ्याची वाटी पण ठेवली। खोबऱ्याची वाटी पण अशीच आपण काळी करून घेणार आहोत। आता आपला मसाला भाजून झाला आहे आणि आता मी खोबरा आणि कांदा बारीक कापून घेते। तर मसाल्यामध्ये बघा मी हरभऱ्याची डाळ घ्या किंवा मी फुटाण्याची डाळ घेतली, ती घेतली 2-3 चमचे, तीळ घेतले 2-3 चमचे, 3 कांदे, अर्धी खोबऱ्याची वाटी, 2-4 लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या। हे आपल्याला असाच सगळा मसाला एकदम बारीक हे भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून मी सगळं भाजून घेते। आपण गॅसवरती पण एकदा भाजलं होतं, पण तरी तेल टाकून एकदा भाजलं ना तीळ आणि ते, तर टेस्ट चांगली येते भाजीला, कच्चा पाला निघून जातो। आणि याच्यामध्ये पण मी आता लसूण वरतून टाकला आहे, लसूण पण आपण त्याच्यामध्ये भाजणार आहोत। आणि आता हे थंड करून आपल्याला मिक्सरमधनं काढायचं। हे पहा थंड झाले, आता हे मिक्सरमधनं काढून घेते मी। मिक्सरमधनं काढा किंवा पाटावर वंट्यावर वाटलं तरी भाजी खूप छान होते। हे पहा आता मी कोथिंबीरच्या काड्या असतात ना त्या एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। तोपर्यंत आपले कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर मी थंड करून पण घेतलं आहे। आता झाकण काढून दाखवलं मी आणि आता आपण वरतून फोडणी देऊन घेणार आहोत। तर फोडणीसाठी मी परत 3 ते 4 चमचे तेल घातले आणि जो आपला काळा मसाला जो भाजून घेतलेला होता तो आपण मिक्सरमधनंच डायरेक्ट एवा मी आता टाकून घेते आणि तो आपल्याला तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। सगळं कच्चापणा गेला पाहिजे मसाल्यांमधला, तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। आता हे पहा आपला कच्चापणा गेलेला आहे। मी आता याच्यामध्ये घरगुती आपला काळा मसाला असतो तो 1 चमचा घातला आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घातली आणि ती पण आपल्याला तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायची। मसाल्याला तेल सुटूस तोपर्यंत परतवलं तरच भाजीला टेस्ट येते। आता आपलं तेल सुटूस तोपर्यंत मसाला परतला आहे। आता आपण जे मटणाचं शिजून घेतलेलं पाणी होतं किंवा मटण आणि ते सगळंच होतं ते आपण घालून घेणार आहोत आणि वरतून थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला घट्ट पातळ जशी आवडते तशी जेवढं प्रमाण करायचं तेवढं गरम पाणी घालू शकता। आणि आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला एकदम बारीक गॅसवरती उकळून द्यायचे। वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची थोडीशी। आता आपली मटणाची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब